नागपूर शहरात मध्यरात्री एका तरुणाने घरात घुसून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। अमित सोनटक्के असे आरोपीचे नाव आहे। त्याची अल्पवयीन मुलीशी जुनी ओळख असून तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करीत होता। काही काळा अगोदर दोघांमध्ये वाद झाला होता व त्याने धमकी दिल्याने तिने राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती। त्यानंतर दोघांमधील बोलणे बंद झाले होते। 10 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता अमित तलवार घेऊन मुलीच्या आजीच्या घरी पोहोचला। त्याने तलवारीच्या धाकावर तिच्या आजीला धमकी दिली व आत शिरला। त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याचा आग्रह केला। तिने विरोध केल्याने त्याने तिचा गळा दाबला व जीव घेण्याचा प्रयत्न केला। त्याने तिच्या मानेवर तलवार ठेवून धमकी देखील दिली। त्यानंतर तो तिला जबरदस्तीने घेऊन पळाला। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली। पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून अमितला ताब्यात घेतले आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।